शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले श्री शिवनेरी येथून आलेला पवित्र मातीचा कलश व श्री कसबा गणपती बाप्पांचे महाआरती शिवसेनेचे उपनेते शरद कोळी, सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हा प्रमुख अजय दासरी, अमर पाटील, गणेश वानकर, उपजिल्हा प्रमुख प्रतापभाऊ चव्हाण, संतोष पाटील, राजशेखर बिराजदार, महानगरपालिका क्षेत्र प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज, शहर प्रमुख दक्षिण शरणराज केंगणाळकर, महेश भैया धाराशिवकर, उपशहर प्रमुख संदीप बेळमकर, संताजी भोळे, रेवण बुक्कानोरे, युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, पंढरपूर माळशिरस भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर आजचा दिवस अत्यंत शिवसैनिकांसाठी, छत्रपती शिवाजी महाराज प्रेमिकांसाठी आनंदाचा आहे। ज्यावेळेस भाजपनं 2024ची निवडणूक डोळ्यासमोर घेऊन भाजपच्या रामाचं मंदिराचं उद्घाटन केलं, त्यावेळेस अत्यंत महाराष्ट्र देशामध्ये अनेक सामान्य माणसाच्या मनामध्ये राग निर्माण झाला, चीड निर्माण झाली, अनेक सगळे भक्त नाराज झाले। परंतु शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे स्वराज्य घडवलं, छत्रपतीने महाराष्ट्र ज्यांनी उभा केला आणि या महाराष्ट्राचा अभिमान सगळ्या देशाला असे छत्रपती शिवाजी महाराजांना पावन झालेल्या माती ही शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा प्रमुखांना सगळ्या गावगाव पोचवण्यासाठी, जिल्हा तालुक्यापर्यंत शिवसैनिकांसाठी, शिवप्रेमींसाठी, छत्रपतीवर प्रेम करत असलेल्या सगळ्या 18-12 बहुजनापर्यंत त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी हे सोपवलेलं आहे जिल्हा प्रमुखाच्या माध्यमातून। आणि आज त्याच्या आम्ही या सोलापुरातून सर्वांनी सुरुवात केलेली आहे। सगळे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शिवसैनिक, महिला आघाडी जोमानं कामाला लागलेले आहेत आणि ही यात्रा आमची प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोच होईल।